पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, आनंदाचा नंदनवन फुलवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची. मंडळी एका पोलीस स्टेशन मध्ये आली आहे एका अपघाताची तक्रार. चला बघूया त्यात कोणाला शिक्षा होती आणि कोण निर्दोष सुटतंय ते. चला तर भेटूया आपल्या विनोदी अपघातग्रस्तांना. मॅडम, उदास वाटतंय तुम्हाला, वडापाव आणू खायला बाहेरून? नको बने, नको. तुम्ही काय करताय? वडापाव खाऊ घाल तर माझं वजन एकतर कंट्रोल होत नाहीये. काय मला कळत नाही कसं वाढते वजन. कपडे टाईट व्हायला लागले. काय कितीच जेवण आहे हो माझं. मला जेवताना बघितलंय तुम्ही? मॅडम किती वेळा विचारता की कधी विचारताय? असं तुम्ही बोलू नका हो. काय मला कळत नाही, तुम्ही असं प्रॉपर डबा उघडला आणि मी जेवतेच आहे असं बघितलंय का कधी? कुठे मॅडम, आपली ड्युटी अशी, जेवायला वेळ नाही आपल्याला. नाही तर आता दिवसभरात मी आज सकाळपासून काय राऊंड अपला गेले होते तेव्हा सकाळी मी दोन भजीपाव खाल्ले होते. नंतर मग डायरेक्ट 3 वाजता स्टेशनला आलं तेव्हा मग बाबूचा वडापाव खाल्ला. हा नाही, दुपारी एक चोर पकडला, त्याच्या पिशवीतला समोसा पण खाल्लात मॅडम तुम्ही? नाही, त्याची फक्त तेल खाल्ली होती, ती जरा कुरकुरीत लागते, चांगलं लागतं. नंतर मग डायरेक्ट शिंदेचा बर्थडे होता, मग त्याचा एवढा केक खाल्ला. एवढंच काय ते खाल्लं. जेवण कुठे केलं मी? तरी कुठे लागतं मला काय अंगाला कळत नाही. मी कशी वाढते, धावता येत नाही. परवा तो साखळी चोर माझ्या समोरून पळून गेला, असं उलटा पडत होता. अहो मॅडम, पकडो 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 पकडो. मॅडम हे बघा, बरोबर आहे सगळं. पळते त्याच्या समोर, मला काय कळेना. मॅडम सगळं बरोबर आहे, पण पुढच्याच गल्लीत तुम्ही त्याला लगेच पकडलात की नाही? पकडलात आणि त्याच्या अंगावर बसलात तुम्ही मॅडम. बसू नको तर काय करू? माझं रील व्हायरल केलं त्याने. मी पळते, मी कॅमेरा आला की मला पोट आतमध्ये. मॅडम सगळं बरोबर आहे मॅडम, ते सगळं बरोबर. व्हिडिओचा सोडा तुम्ही, व्हिडिओचा सोडून. अहो तुम्ही मॅडम त्याच्या अंगावर बसलात ना, म्हणून त्याची 206 हाडं मोडली. त्याला चादरीत गोळा करून हॉस्पिटलला घेऊन गेलो मॅडम मी. आणि बघा मॅडम, ही तुमची ना पॉवर आहे, पॉवर. हे वजन बिजन ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही मॅडम. आपण यू आर द स्ट्रॉंग लेडी मॅडम. तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. तुला मस्ती आली ना? नाही आहे मुस्कडीन तुला. माझ्या हातात केळी खायला गेला आहे का? तुला जावीन मग आता. थांबा तुम्ही. माकडा मुस्कडा वाजून नाही कॉलरला हात. तुला तिथंच हाणला असता मी. बेने संविधानावर विश्वास आहे म्हणून इथपर्यंत घेऊन आलोय तुला मी. माझा पण कानूनवर विश्वास आहे म्हणून मी इथपर्यंत आलेला आहे मॅडम. मी फक्त वजन सांगायला इथे आले. काय चाललंय तुमचं? बाजूला वेगवेगळे वा. इकडे तू इकडे इकडे इकडे. काय झालं मॅडम? ह्यानं माझ्या गाडीला मागणं ठोकलंय. मग काय माझ्या गाडीचं मागचं मडगाड मोडलंय माहितीये का? सासऱ्यांचा आशीर्वाद लिहिलं होतं त्याच्यावर. सासऱ्यांचं मडगाड मोडलं. सासऱ्यांनी गिफ्ट केली गाडी मला. पहिला दिवस तुमच्या अंगावर येतो आहे सारखा सारखा 5 वेळा अंगावर आलेला आहे. 5 वेळा अंगावर. तुला तर मुस्काडला असता तिथंच मी. बेनिया ही मॅडम बाहेरनं येते ती असली आपलंच खाते तिने असं माज करते ती. बघा ह्यांच्याकडे लायसन आहे का इसरा? रातची येते ती, सकाळी गाडी चालवायला लागते ती लगेच. कॉन्फिडन्स वर चालवते ती. फक्त येते की नाही ते बी माहिती नाही. नाही मॅडम, असं नाही आहे. माझ्याकडे लायसन आहे. मी चांगला रिक्षा चालवत आहे. उलट मी कष्टाने माझा रिक्षा चालवत आहे. हा आळसी आहे म्हणून हा सासऱ्याचा गाडी चालवत आहे. मारत आहे. पट्टा द्या काढून. निब्बर हाना, पट्टा काढून हाना आणि मी फक्त वजन सांगत फिरू इथे. काय झालंय? हेच झालेलं आहे मॅडम. हाच बाजूला जरा प्लीज मॅम. हाच प्रॉब्लेम आहे. काय झालेलं आहे ना, हेच चाललं होतं. हेच रस्त्यात भांडत होते दोघं. मॅम मी ह्याच्याच रिक्षात बसून आलो होतो, पण हा माणूसच नाही बाजू घेण्याच्या लायकीचा. याला अक्कल आहे का? हा कशी गाडी चालवतो आपण, काय गाडी चालवतो कळायला नको. आता काय तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. आहे का नाही? तुम्हाला बी वाटतंय ना? मला बी त्याच्या आईला वाटत होतं ह्यासनी कुठेतरी बघितलंय. ओळखलं नाही पण बोलण्यावर वाटतं हे ओळखीचं निघल. मला वाटत हे ओळखीचं निघणार म्हणून ह्याला मी तिथं हाणला नाही. माहिती हे ताणला ओढत नाही. तो मुद्दा नाहीये. काय माझं बेसिक काय झालेलं आहे, हा जो आहे हा माणूस फिर्यादी आहे. काय यांचं नाव तुम्ही म्हणालात? काय नाव तुमचं? सावत्या माने. हा फिर्यादी आहे. आणि हा आरोपी आहे. हा परमेश कुमार.
मी याच्या रिक्षात बसलो होतो. काय गाडी चालवतोय हा? गाडी चालवण्याची काही पद्धत असते की नाही? अरे गाडी रिक्षात बसलोय, हा रिक्षात बसल्यानंतर फोनमध्ये व्हिडिओ बघतो मोबाईलमध्ये गाडी चालवत असताना. यांचं काही लायसन्स मिळालंय ना फोनमध्ये बघण्याचं गाडी चालवताना? बरं गाडी चालवतो ते चालवतो, फास्ट चालवतो. मागे एक पॅसेंजर बसलाय, त्याच्या जीवाला धोका आहे, काय अशी काढतोय तशी काढतोय. उतरला, याच्याशी भांडण केलं, याच्या गाडीला ठोकलं. किती कलम लावायची याच्यावर मला सांगा? हा, कलम 184 म्हणू नका, 279 म्हणू नका, 273, सगळी कलम लावायच्यावर. काय तोंडात आमराई आहे? कलम 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 काय करताय सारखं? आमच्या मॅडमची लेवल वेगळीच आहे. तुम्ही आता कलम 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 बोललात ना, म्हणून ते आमराई बोलल्या. आमराईत कसं कलम लावतात ना, पाणी लावून मग कलम. कळलंय मला, विनोद कळलेला आहे मला, विनोद कळलेला आहे. मग छान आहे, कल्पक विनोद आहे या डिपार्टमेंटसाठी. मी छान असं मनातल्या मनात म्हणालेलो आहे. एवढं काय नवीन भरती आहे सर. कळतंय. या बाजूला प्लीज, मी त्यांच्याशी मॅडमशी बोलतो. 1 मिनिट मला बोलू दे. तर मॅडम प्रॉब्लेम काय झाला, या माणसाने फोनमध्ये व्हिडिओ बघत बघत या माणसं कुठे असल्या भाषेत सांगते ह्याला मुस्कळा ते डोक्यात एक. मागा मागं. माकडा. काय ठेवा? पिशवीत काय? भेळ आहे. ठेवा ठेवा इथे. भेळ आहे, पोरांसाठी आणली आहे. इथे ठेवा. जेवायला वेळ मिळत ना आम्हाला. इथे ठेवा. इकडे बस. भेळ आहे मॅम. हा मॅम. तुम्हाला कुठेतरी बघितलंय मी का? कुठे बघितलं मला कळत नाहीये. मॅडम माझा सुद्धा असाच झाला होता ह्याला बघून. हा तो आहे तो हसवण्याचा कार्यक्रम आहे ना तो मराठी. मॅडम अहो हे ते महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले ऍक्टर आहे. पृथ्वी प्रताप आहे तो. पिपी पिपी आहेत पिपी. अरे पिपी आहेत. अरे तो कार्यक्रम, तो बने आणि दत्तूचा कार्यक्रम. नमस्कार सर. बने आणि अरे ते बने आणि दत्तू बॅकबोन आहेत हा कार्यक्रमाचं. कमाल काम करतात सर. बाहेर ही अफवा आहे. बने आणि दत्तू बॅकबोन आहेत. अच्छा. पृथ्वी प्रताप. हा, काय लगा, काय माणूस आहे होय लगा तुम्ही. आत्ता ओळखलं एवढ्या वेळात. ऍक्सिडेंट. नाही लगा मी तू वाटत होतं तुम्हाला बघितलंय. हा. ओळखलं नव्हतं पण बोलण्यावर वाटत होतं की ह्यासनी ओळखणार मी. सर मला कमाल. वाटत होतं मॅडम हे नाही ती नाही ही रिक्षानं कशाला येतं मला वाटतच होतं हो इथे. तर ते असं नॉर्मल कधी बघितलं नाही ना तुम्हाला. ते नेहमी दाढी मिशा लावताना ओळखू येत नाही पटकन. सर ते मेकअप वाले काय सजवतात तुम्हाला, ओळखूच येत नाही. मॅडम ह्यांनी एकदा बाई पण केला होता. हो? नाही जमला. नाही मला बघायला नाही जमला. मला तेव्हा बघायला नाही जमला आहे. सर मी चेअर घे साहेब, सॉरी ओळखलं नाही नाही ठीक आहे प्लीज. नाही साहेब. अरे ती मॅडमची चेअर आहे यार. सर तुम्ही कोण? अरे मी नाही बसू शकत. पण खरं बसा सर बसा. एवढं काम करता तुम्ही. ते ह्याच्या हास्य जत्रेतले मेकअप वाले काय लपवतात सर तुम्हाला. सॉरी नाही म्हणजे मी असं ऐकलंय की हल्ली ते मेकअप वाले आधी दाढी मिशा बनवतात आणि मग तुम्हाला त्याप्रमाणे कॅरेक्टर मिळतं असं मी ऐकलं. नाही असं काय, आम्ही ते हास्यजत्रेमध्ये असंच बोलतो. ते असं काही नाहीये. तुम्ही किती पण गेटअप केले ना सर, तुमची ऍक्टिंग तुम्हाला गंडवते सर. म्हणजे बाहेर येते सेम सॉरी नाही सेम करत मी. नाही. खूप बाबा मी मी नाही ऑब्झर्वेशन करत. वगैरे करून हो. आणि मी खूप व्यक्तिरेखांचा अभ्यास करून असं नाही पण सर तुम्ही रिक्षात का आलात? हा ओ, अच्छा म्हणजे तुम्ही मागे जी गाडी घेतली ती रिक्षा घेतली. नाही क्या बात आहे सर, कॉंग्रॅच्युलेशन. कशावरही कराल. थांबा ऐका ना पूर्ण. नाही मी रिक्षा नाही घेत मॅडम. तुम्हाला अहो मी काय झालं, मी जी गाडी घेतली ना नवीन, ही मोठीच घेतली 4 व्हीलर. तिची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे. तर तिची फर्स्ट सर्व्हिसिंग आहे म्हणून ती वर्कशॉपला आहे आणि मला जायचं होतं डबिंगला. आमचा एक पिक्चर येतोय लाल लाल असा एक आमचा पिक्चर येतोय. तर त्याच्यावरती बाबा मला डबिंगला जायचं म्हणून मी तसे मस्त कपडे घालून एक मस्त रिक्षा केली आणि निघालो होतो. पण नेमकं झालं काय? हा तर नेमकं तुम्ही ना सांग मी सांगतो की. सांगा. का काय झालंय माहितीये का, आपला जो सर्व्हिस रोड आहे ना बाहेरचा, तर संतोष भेळवाला आहे फेमस तो भेळवाला. त्याच्याकडे मी भेळ घेतली. माझ्या पोरासनी भेळ आवडते आवले. ती काय करते भेळली शेंगदाणे चौकात बसते ती. झालं ते सांगा ना, नाही तर मला तरी सांगू द्या. नाही मी भेळ घेतली, गाडीचा स्टार्टर मारला, मी निघालो. मी आपलं माझ्या विचारत होतो बाबा काय राहिलंय काय नाही, बायकोन काय सांगितलंय काय नाही, म्हणून मी चाललो होतो. तेवढं घातच की नाही ह्यानं मागणं ठोकलं तुम्हाला सांगतो. नावा सगळं माडागाड सगळं तुडून पडलं होतं. थांबा हे हाच प्रॉब्लेम झालेला मॅडम. आता ह्या माणसाने याची बाईक का ठोकली, कारण हा माणूस फोनमध्ये व्हिडिओ बघत होता. नाही मॅडम, मी खरा बोलू का मॅडम? मॅडम मी 9 वर्षापासून मुंबईमध्ये गाडी चालवत आहे, रिक्षा चालवत आहे. सर्व्हिस रोडपासून हायवेपर्यंत सगळीकडे रिक्षा चालवला आहे. आतापर्यंत एक पण ॲक्सिडेंट केला नाही आहे. पण मॅडम
आज ऍक्सिडेंट झाला आहे. नॉर्मल नॉर्मल. हा, मॅडम आज ऍक्सिडेंट झाला आहे. त्याचा कारण हा माणूस आहे. अरे वा माझ्यामुळे ऍक्सिडेंट झाला. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.